नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे यापूर्वी विचारलेले गणिताचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रश्नाचे जे काही उत्तर आहे फक्त आणि फक्त 10 सेकंदामध्ये कसं काढायचे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला मित्रांनो, एक वेळेस आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, गुड इव्हनिंग। तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वच प्रश्न हे यापूर्वी विचारलेले प्रश्न असणार आहेत परीक्षेला, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला जवळपास 10 ते 15 सेकंदाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे, त्यामध्ये तुमचा आन्सर या ठिकाणी तयार ठेवायचा आहे। ठीक आहे, तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। पहिला प्रश्न पहा, 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी करतात, तर 8 मजूर 3 दिवसामध्ये किती खेळणी करतील? अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पहिला ऑप्शन पहा 480, 2 नंबरचा ऑप्शन आहे 260, 3 नंबरचा ऑप्शन आहे 490, 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 400। तर 10 मजूर 7 दिवसामध्ये 1400 खेळणी करतात, तर 8 मजूर 3 दिवसामध्ये किती खेळणी करतील? अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, चला तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे। फक्त 10 सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे। फक्त आणि फक्त 10 सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं आन्सर द्यायचं आहे। तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तर पहा या ठिकाणी तुमचा वेळ स्टार्ट झालेला आहे। चला लवकरात लवकर आन्सर द्या। काही विद्यार्थी या ठिकाणी अजून काही विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेलं नाही। मित्रांनो, प्रश्न सोपा आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं नाही। पहा, 10 मजूर 7 दिवसामध्ये 1400 खेळणी करतात, तर 8 मजूर 3 दिवसामध्ये किती खेळणी करतील? अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। तर पहा या ठिकाणी तुमचा वेळ संपत आलेला आहे। आतापर्यंत फक्त 2 विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेले आहेत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 10 मजूर या ठिकाणी पहा 10 मजूर 7 दिवसामध्ये 1400 खेळणी तयार करतात, तर 8 मजूर 3 दिवसामध्ये किती खेळणी तयार करतील? हा प्रश्न सोडवायचा कसा, थोडंसं लक्ष द्या। आता पहा, ज्यावेळेस तुम्हाला मजूर दिलेले असतात, ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला मजूर दिलेले असतात त्यावेळेस काय करायचं असतं लक्षात ठेवा। त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, पहा जे की त्यांचं काम असतं। आता पहा, 10 मजूर 7 दिवसामध्ये 1400 खेळणी करतात, म्हणजे 1400 खेळणी करतात म्हणजे काय, हे झालं त्यांचं काम झालं। तर काम कधीसुद्धा या ठिकाणी छेदामध्ये लिहायचं असतं। म्हणून काय करायचं मित्रांनो, आता या ठिकाणी पहा 10 मजूर 7 दिवसामध्ये किती खेळणी काय तयार करतात? 1400 खेळणी। मग 1400 काय करायचं आपल्याला छेदामध्ये लिहायचं 1400। ठीक आहे, बरोबर काय म्हटलेलं पहा, 8 मजूर, मग लिहूयात मजूर 8 मजूर 3 दिवसामध्ये किती खेळणी करतील? म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, काम विचारले, म्हणजे किती असणार आहे, x असणार आहे ते काम। ठीक आहे, आता याचा आपल्याला काय करायचा, तिरपा गुणाकार करायचा। तिरपा गुणाकार करायचा म्हणजे 8 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 1400 करावं लागेल। ठीक आहे, म्हणून करूयात या ठिकाणी पहा 8 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 1400 आणि भागाकारामध्ये काय करायचे मित्रांनो, हे 10 गुणाकारामध्ये 7। आता डायरेक्ट याचा भागाकार करा। भागाकार केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट तुमचं आन्सर या ठिकाणी भेटणार आहे। पहा 7 1 7, 7 2 14, 7 2 14, हे 2 शून्य जशास तसे, त्याच्यानंतर पहा 10 ना आपण या ठिकाणी 10 वरचा 1 शून्य कॅन्सल होईल, परत याच्यावरला 1 शून्य कॅन्सल होईल, खाली राहिला मित्रांनो 1, म्हणजेच आता एकनं कुठल्याही संख्येला या ठिकाणी आपण भागाकार देऊ शकत नाहीत। म्हणून काय करायचं, आता पहा 8 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 20, म्हणजे 20 त्रिक 60 किंवा 8 त्रिक 24, 24 दोन्ही 48, 24 दोन्ही 48 आणि हा 20 वरचा 1 शून्य, हा शून्य, म्हणजे 480 असणार मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी आन्सरसुद्धा देत आहे, काही विद्यार्थ्यांना हे गणित व्यवस्थितरित्या समजलेलं आहे। तर मित्रांनो, पुढचं गणित पहा कशा स्वरूपाचं आहे। पुढचं गणित पहा,
2 नंबरचं गणित, एका वर्गात 40 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे, त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 11 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. हा क्वेश्चन खूप वेळेस विचारले, विशेष करून पोलीस भरतीला हा प्रश्न जशास तसा मित्रांनो विचारला जातो. यामध्ये जे की तुमचे अंक आहेत हे चेंज होऊ शकतात, परंतु अशाच ह्याच कन्सेप्टवर तुम्हाला गणित हा विषय कन्सेप्टवर आधारित असतो, त्यामुळे तुम्ही 3च गणितं सोडवा, परंतु पूर्णपणे तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली तर त्यावर आधारित तुम्ही हजारो गणित सोडवू शकता. त्यामुळे तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही 10 प्रश्न सोडवले, परंतु 10 प्रश्नामध्ये तुमची किंवा मी तुम्हाला 10 प्रश्न शिकविले, परंतु या 10 प्रश्नामध्ये तुम्हाला एकही गणिताची जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर जर नसेल तर मित्रांनो त्याला काही अर्थ नाही. मी जरी तुम्हाला 3च क्वेश्चन शिकवले, 3च क्वेश्चन जर शिकवले, परंतु या 3 क्वेश्चनमध्ये जर तुमची कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर तुम्ही तुमच्या मनाने गणितसुद्धा तयार करू शकता आणि तुमच्या मनाने मित्रांनो या ठिकाणी 10 सेकंदामध्ये आन्सर काढू शकता. त्यामुळे कन्सेप्टवर सगळ्यात जास्त भर या ठिकाणी द्यायचं आहे. एका वर्गामध्ये 40 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे, त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 11 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती? आता पहा या ठिकाणी मित्रांनो 40 विद्यार्थी आहेत. किती मित्रांनो? 40 विद्यार्थी आहेत म्हणून लिहून घेऊया 40. आता 40 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी किती आहे मित्रांनो? 10 वर्षे. म्हणजेच एकूण विद्यार्थ्याला जर आपण सरासरीने जर गुणलं तर आपल्याला एकूण विद्यार्थ्याचं वय या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच 40 विद्यार्थ्याची वयाची सरासरी 10 वर्ष आहे, म्हणजे 40 जर आपण 10ला जर गुणलं तर आपण संपूर्ण विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सरासरीने एखाद्या संख्येला गुणतो त्यावेळेस संपूर्ण बेरीज आपल्याला या ठिकाणी मिळत असते. म्हणजे सर्व विद्यार्थ्याच्या वयाची बेरीज किती येणार मित्रांनो? या ठिकाणी 400. कशी 400 आली? तर 40 गुणिले 10 म्हणजे 400 आली. ठीक आहे. आता काय करायचं या ठिकाणी काय म्हणते शिक्षकाचे वय त्यामध्ये मिळवले. याचाच अर्थ अगोदर 40 विद्यार्थी होते, लक्षात येते का? अगोदर 40 विद्यार्थी होते, त्याच्यानंतर एक शिक्षक आला, म्हणजेच काय झालं 40 विद्यार्थी आणि एक शिक्षक 41 झाले. हे नाही परत म्हणसाल सर हे 41 कुठून आले? तर हे झाले 41, 40 विद्यार्थी आणा, त्यामध्ये आता एक शिक्षक आला म्हणजे झाले 41. आता 41 झाल्याच्या नंतर त्यांची सरासरी काय झाली? 11 झाली. आता कधी कधी काय देतात एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 10 वर्ष असते, त्यामध्ये एक शिक्षक आल्याच्यानंतर सरासरी 1ने वाढते. मग 11 म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतात? सरासरी 1ने वाढते, म्हणजे सरासरी 1ने वाढते. याचाच अर्थ पहिली सरासरी 10 होती, आता झाली 11. अशा स्वरूपामध्ये कधी कधी 11 जागी असा सुद्धा उल्लेख केला जाईल की शिक्षक आल्याच्यानंतर सरासरी 1ने वाढली, म्हणजे पहिली 10 होती आता 1ने वाढली म्हणजे 11 झाली. अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा. संपूर्ण कन्सेप्ट आपण तुमच्या एवढ्याच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत. मग काय करूयात आता? 11 गुणाकारामध्ये 41 करूया. तर 11 1 11, 11 1, ठीक आहे, 11 1 आणि हातचा आला 1. परत 11 चौक 44, 44 आणि 21 झाले मित्रांनो 45, 44 आणि 1 झाला 45. म्हणजेच एका वर्गामध्ये 40 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे, त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 11 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती? अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलेलं होतं. तर यामध्ये 40 विद्यार्थ्याच्या एकूण वयाची बेरीज आली 400, त्यामध्ये शिक्षक मिळवला तर त्याची बेरीज किती आली? 451 झाली. म्हणजे अगोदर विद्यार्थ्याची किती होती? 400 होती, आता झाली 451 शिक्षक आल्यामुळे. याचाच अर्थ 451 मधून 400 गेला म्हणजेच 51 वर्षे असणार त्या शिक्षकाचं वय. शिक्षकाचं वय किती असणार मित्रांनो? 51 वर्षे. म्हणजे एका वर्गात 40 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 10 वर्षे, त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 11 वर्ष होते. तर या ठिकाणी शिक्षकाचे वय किती? तर शिक्षकाचे वय आहे मित्रांनो या ठिकाणी 51 वर्षे. अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला परीक्षेला वारंवार विचारले जातात. तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. बरेच विद्यार्थी या ठिकाणी आन्सरसुद्धा देते. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर एक वेळेस या ठिकाणी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा लाईव्ह चॅटमध्ये. ठीक आहे. 3 नंबरचा प्रश्न पहा. एक गाडी पुणे ते मुंबई अंतर 20 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते. मुंबई ते पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते. तर या गाडीचा सरासरी वेग किती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेले 24, 2 नंबरचं ऑप्शन दिलेले 28, 3 नंबरचं ऑप्शन दिलेले 25, 4 नंबरचं ऑप्शन दिलेले 22. तर एक गाडी पुणे ते मुंबई अंतर पुण्यावरनं निघाली, मुंबईला चालली, परत मित्रांनो परतीचे अंतर मुंबईवरनं परत पुण्याकडे आली. म्हणजे गाडीचा जाण्याचा आणि येण्याचा असे 2 प्रवास या ठिकाणी होत आहे. जाण्याचा आणि येण्याचा 2 प्रवास होत आहे. चला तुमचा 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे. चला लवकरात लवकर आन्सर द्या. एक गाडी पुणे ते मुंबई अंतर 20 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते. मुंबई ते पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते. तर या गाडीचा सरासरी वेग आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. 30 सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे. काही विद्यार्थी या ठिकाणी आन्सरसुद्धा चुकू द्या मित्रांनो, चुकू द्या. तुमचं आन्सर चुकलं तरी चालेल, परंतु तुमची कन्सेप्ट ज्यावेळेस मी सांगेल ती कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली ना त्यावेळेस तुम्हाला पुढचं गणित या ठिकाणी सोडवण्यासाठी मदत होईल. जर मित्रांनो तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायची असेल तर 79 77 09
77092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. 2714. आणि जे विद्यार्थी आरोग्य सेवक पुरुष 40% 50% पहा 40% आणि 50%, 40% आणि 50% या पदाची तयारी करत असाल तर मित्रांनो जर तुम्ही गणिताची बॅच जॉईन जर केली तर तुम्हाला जे की तुमचं फ्री मटेरियल असणार आहे तांत्रिकचं, हे फ्री मटेरियल आपल्याकडे जे असणार आहे जवळपास 1000 ते 1200 क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये मित्रांनो 700-800 क्वेश्चनची तुम्हाला वन लाईनर PDF मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जवळपास तुम्हाला टॉपिक वाईज जवळपास 300 ते 400 क्वेश्चन तुम्हाला टॉपिक वाईज मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर 6 टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत. या 6 टेस्टमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये मित्रांनो या ठिकाणी 20 प्रश्न आहेत. अशा 6 टेस्ट तुमच्याकडे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही बॅच जॉईन केली तर हे तांत्रिक तुम्हाला फ्री भेटेल. आणि जर तुम्हाला फक्त हे तांत्रिकच जर घ्यायचं असेल, याच्या फक्त PDF घ्यायचे असतील तर मित्रांनो फक्त 50 रुपयामध्ये हे संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट साधायचा आहे. तर पहा काही विद्यार्थी या ठिकाणी आन्सरसुद्धा देत आहेत, काही विद्यार्थी आन्सर देत आहेत. पहा गणित अतिशय सिंपल आहे, ज्याला समजलं त्याला या ठिकाणी समजणार आहे. पहा या ठिकाणी एक गाडी पुणे ते मुंबई अंतर 20 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, मुंबई ते पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते. तर या गाडीचा सरासरी वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मी तुम्हाला यापूर्वी काय सांगितलं मित्रांनो, गाडी पुणेवरून मुंबईला जाते, पुणेवरून मुंबईला जाते, परत मुंबईवरून पुणेला येते. याचाच अर्थ गाडीच्या प्रवासाचे टप्पे किती आहेत? 2 आहेत. गाडीच्या प्रवासाचे टप्पे किती आहेत? 2 आहेत. मग आपल्याला या ठिकाणी करायचं काय? हे गणित मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला पोलीस भरती असेल, तुमची तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारलेलं महत्त्वाचं गणित आहे. आता पहा प्रवासाचे 2 टप्पे आहेत म्हणून आपल्याला 2 लिहायचं आहे. जातानाचा वेग किती आहे मित्रांनो? पुणेवरून मुंबईला जातानाचा वेग आहे मित्रांनो 20 किलोमीटर हॉर्स. परत मुंबईवरून पुण्याला येतानाचा वेग आहे मित्रांनो 30 किलोमीटर हॉर्स. ही झाली मित्रांनो आपली मांडणी. आता छेदामध्ये काय करायचं? ह्या दोन्हीसुद्धा वेगाची बेरीज करायची. म्हणजेच या ठिकाणी 20 जातानाचा वेग, परत मुंबईवरून पुण्याला येताना परत 30 किलोमीटरचा वेग आहे. म्हणजे या दोघांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते मित्रांनो? 20 आणि 30 झाली 50. या दोघांची बेरीज झाली 50. मग आता काय करायचं? या ठिकाणी 50 वरचा हा एक शून्य कटला, 30 वरचा एक शून्य कटला, खाली राहिलं मित्रांनो 5 आणि वर राहिले 20 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. मग या 5नं कोणत्या संख्येला वरच्या भाग जाईल का? तर जाईल, नक्की 20ला जाईल. 20ला जाईल म्हणजे 5 1 5, 5 चोक 20. पहा लक्षात येते का? 5 चोक 20. ठीक आहे. 5 चोक 20, 20 आले, 20 या ठिकाणी कटल्याच्या नंतर आता 2 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 3 म्हणजेच 4 2 8, 8 त्रिक 24, 8 त्रिक किती झालं मित्रांनो? 24. म्हणजे 24 किलोमीटर हॉर्स. 24 किलोमीटर हॉर्स, 24 किलोमीटर पर हावर्स या वेगाने या ठिकाणी सरासरी आन्सर या गाडीचा असणार, सरासरी वेग या गाडीचा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे एक गाडी पुणे ते मुंबई अंतर 20 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते, मुंबई ते पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते. तर या गाडीचा सरासरी वेग किती? तर या गाडीचा सरासरी वेग ऑप्शन क्रमांक कितीमध्ये आहे? 25. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. थोडंसं परत एकदा लक्ष द्या, कारण की हे कंशपोर आधारित मित्रांनो खूप वेळेस पोलीस भरतीला गणित विचारलेले आहे. त्यामुळे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत मित्रांनो. पोलीस भरतीला, ग्रामसेवक भरती, तलाठी भरतीला विचारलेले क्वेश्चन आहेत. आता जी काही मागची परीक्षा झाली मित्रांनो ग्रामसेवकची, या भरतीमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारलेले होते. तर पहा जातानाचा वेग आणि येतानाचा वेग 2 वेगाचे टप्पे आहेत म्हणून 2 लिहिला. पहिल्या गाडीचा वेग लिहिला आपण 20 किलोमीटर, दुसऱ्या गाडीचा वेग 30 किलोमीटर आणि भागाकारामध्ये काय केलं? वेगाची केली बेरीज. म्हणजे 30 आणि 20 झाले मित्रांनो 50. मग 50नं जर आपण वरच्या संख्येला जर भाग जर दिला तर 5 1 5, 5 चोक 20, 3 चोक 12 आणि 12 2 24. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही सराव झाल्याच्या नंतर आन्सर या ठिकाणी काढू शकता. तर आशा करतो हे गणित तुम्हाला समजलं असेल. गणित समजलेल्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. काही विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, बरेच विद्यार्थी आन्सर सुद्धा देत आहेत. तर पहा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपला तुम्हाला 5 सेकंदामध्ये याचं उत्तर कसं काढायचं या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. 4 नंबरचं गणित पहा. 3 संख्येची सरासरी 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी व तिसरी संख्या 9 ने जास्त आहे. तर पहिली संख्या काढा. IMP असलेलं गणित आहे मित्रांनो. सर्वच प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत. 3 संख्या आहेत पहा. 3 संख्येची सरासरी 22 आहे. 3 संख्येची सरासरी 22 आहे. पहिली संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी. पहा पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6 ने कमी व तिसरी संख्या 9 ने जास्त आहे. तर पहिली संख्या आपल्याला या ठिकाणी काढायचे महत्त्वाचं गणित आहे. पहिलं ऑप्शन दिले पहा 22, 2 नंबरचं ऑप्शन आहे 24, 3 नंबरचं ऑप्शन आहे 21, 4 नंबरचं ऑप्शन आहे 30. चला लावा ताकद. 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे दिलेला आहे. लावा ताकद आता या ठिकाणी.
संपूर्ण गणित हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, संपूर्ण गणित अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि विशेष करून मित्रांनो आता बऱ्याच विभागाच्या परत जाहिराती येणार आहेत, त्यामुळे त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला गोल्डन चान्स असणार आहे. जे विद्यार्थी आता लागतील दिवाळीच्या नंतर मित्रांनो तुम्हाला लग्नासाठी खूप काही फायदा होणार आहे. त्यामुळे लग्न करण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी अभ्यास करा. कुठला तरी एक उद्देश डोळ्यासमोर जर ठेवला ना तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. आणि त्या झोपेचा मित्रांनो तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये वेळ घाला, तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. पहा तुमचा वेळ या ठिकाणी फक्त 5 सेकंद बाकी आहेत. काही विद्यार्थी आन्सरसुद्धा देत आहेत, काही विद्यार्थी योग्य आन्सर आहेत. काही विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की या ठिकाणी 24 आन्सर आहे. काही विद्यार्थी म्हणतात या ठिकाणी 30 आन्सर असणार आहे. तर पाहूयात आता आपण या ठिकाणी आन्सर काय असणार आहे ते आपण या ठिकाणी आन्सर पाहूयात. पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल आता 3 संख्या आहेत. पहा मित्रांनो 3 संख्येची सरासरी किती आहे? 22 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी आहे आणि तिसरी संख्या 9ने जास्त आहे. म्हणजे जी काय आपली पहिली संख्या आहे, पहिली संख्या आपल्याला माहीत नाही, म्हणजे पहिली संख्या आपण x मानू. ठीक आहे, पहिली संख्या x मानल्याच्या नंतर आपल्याला दिले काय? पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या कशी आहे? 6ने कमी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी यांची सरासरी दिलेली आहे, म्हणजे सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या बरोबर सरासरी असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून पहिली संख्या आहे मित्रांनो x, दुसरी संख्या काय दिलेली आहे? पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी आहे म्हणून -6, आणि तिसरी संख्या म्हणजेच x, त्याच्यानंतर तिसरी संख्या 9ने जास्त आहे म्हणजे x + 9. ही झाली मित्रांनो आपली मांडणी. आता संख्या किती आहे? आपल्याला 3 संख्या दिली, 1 2 3. सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या आहेत आपल्या 3 म्हणजेच, आणि सरासरी दिलेली आहे 22. ही झाली मित्रांनो आपली मांडणी. ही प्राथमिक आपली मांडणी झालेली आहे. आता ही मांडणी झाल्याच्या नंतर काय करायचं? या ठिकाणी पहा x आणि x म्हणजे 3x झाला. 3x बरोबर 3x. आता मोठ्या संख्येचं चिन्ह 9 आणि 6 मध्ये मोठी संख्या आहे 9 म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. आता मोठ्या संख्येचं चिन्ह दिल्याच्या नंतर या ठिकाणी पहा -6 + 9 म्हणजे याची होईल वजाबाकी, म्हणजेच 9 मधून 6 गेल्याच्या नंतर राहिला 3. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस म्हणून +3 या ठिकाणी आपण लिहिले आहे. +3 लिहिल्याच्या नंतर आता काय करायचं? आता काय करायचं मित्रांनो? हे जे काही 3 या ठिकाणी छेदामध्ये आहेत इकडे गेल्याच्या नंतर जातील मित्रांनो या ठिकाणी गुणाकारामध्ये. कुठं जातील? गुणाकारामध्ये जातील. म्हणजे 22 त्रिक 66. 22 त्रिक किती झाला मित्रांनो? 66. इथपर्यंत आलो. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर पहा 3x + 3 बरोबर झालं 66. मग हे 3x जे काही तुम्हाला दिले आहेत हे जशाच तसे लिहा. 3x जशाच तसे लिहा. पहा आपण लिहूयात 3x बरोबर हे जे की 3 तुम्हाला दिलेत हे 3 या ठिकाणी प्लसमध्ये आहेत, इकडे गेल्याच्या नंतर मायनसमध्ये जातील म्हणजे 66 - 3. 66 - 3 याचाच अर्थ 3x बरोबर 66 मधून 3 गेला, राहिला मित्रांनो 63 राहिला. मग काय करूयात आता? या 3 हे जे काही तुम्हाला दिले हे गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्या नंतर जातील भागाकारामध्ये. पक्षांतर कसं करायचं तर मित्रांनो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. असे प्रश्न मिनिट ठरवणारे असतात आणि जर तुम्ही बॅच जॉईन जर केली तर हे प्रश्न संपूर्ण मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितरित्या मी समजून सांगणार आहे. तर पहा 3 1 3 3 2 6 3 2 6 3 1 3 3 1 3 म्हणजे x ची किंमत किती आली मित्रांनो? 21 आली. x ची किंमत किती? 21 आली. याचाच अर्थ आपण पहिली संख्या x मानली होती म्हणजे पहिली संख्या असणार तुमची 21. पहिली संख्या कोणती असणार मित्रांनो? 21. 21 ऑप्शन कितीमध्ये दिले? ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. काही विद्यार्थ्यांनी योग्य आन्सरसुद्धा या ठिकाणी दिले होतं. तर ज्या विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर म्हणजे 21 आन्सर दिले त्यांचं अभिनंदन. ज्या विद्यार्थ्याचं चुकलेले तर मित्रांनो तुम्ही हारून जाऊ नका, चांगल्या प्रकारे सराव करा, 100% तुम्हाला यश मिळणार आहे. पोलीस भरतीला सुद्धा मित्रांनो जवळपास लेखी परीक्षेसाठी 1.5 ते 2 महिने तुम्हाला मिळणार आहेत. बाकीच्या त्याच्यानंतर धुळे वैद्यकीय महाविद्यालयाला जवळपास तुम्हाला 1 ते 1.5 महिना या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला 1 ते 1.5 महिना या ठिकाणी भेटू शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा, सराव करा, 100% असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आता मित्रांनो तुम्ही म्हणसाल असे प्रश्न का विचारले जातील तर मित्रांनो IBPSने जो की 19 तारखेला IBPSने दुसऱ्या शिफ्टमध्ये 19 जूनला जो काही पेपर घेतला ग्रामसेवकचा पेपर, हा पेपर मी स्वतः दिला. यामध्ये IBPSने कशा स्वरूपाचे गणित विचारले होते आणि कशा स्वरूपाची बुद्धिमत्ता विचारली होती यावर आधारित मी 15 क्वेश्चनचा मित्रांनो 15 क्वेश्चनचा एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी वाटल्याशिवाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जसं आपलं लाईव्ह संपल त्याच्यानंतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती देतो. त्यामध्ये तुम्ही जाऊन प्रश्न नक्की पाहू शकता कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला IBPS विचारत आहे. लेटेस्ट पॅटर्न आहे मित्रांनो, तो पॅटर्न तुम्हाला तशानुसार जर तुम्ही फॉलो केला तर जी काही आता 18 जुलैपासून परीक्षा तुमच्या आरोग्यसेवक 40% 50%, त्याच्यानंतर आरोग्यसेविकाच्या सुद्धा परीक्षा या ठिकाणी स्टार्ट होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 100% फायदा होईल. ग्रामसेवकच्या सुद्धा परीक्षा आहेत, पोलीस भरतीच्या सुद्धा परीक्षा आहेत आणि गणित बुद्धिमत्ता हा विषय सर्व
पदासाठी कॉमन असतो, त्यामुळे यामध्ये मित्रांनो काठीण्य पातळी कमी जास्त असू शकते, परंतु गणित हा विषय चारही बाजूला आहे, त्यामुळे तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे 21, म्हणजे ऑप्शन क्रमांक 21 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 5 नंबरचा प्रश्न पहा. एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढली, तर त्याची 17व्या कसोट्यानंतरची सरासरी धावसंख्या किती होती? IMP प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता हा प्रश्न मित्रांनो, हे गणित जर तुम्ही तलाठी भरती दिली असेल तर तलाठी भरतीला खूप वेळेस विचारलेले, हेच गणित मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीला सुद्धा विचारले. जर तुम्ही वर्धा पोलीस भरतीचे मागचे पेपर पहा, नागपूर पोलीस भरतीचे मागचे पेपर पहा, औरंगाबाद, धुळे, नांदेड, परभणी हे पोलीस भरतीचे तुम्ही पेपर पहा, यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला विचारले. आता तलाठी भरती झाली आहे, तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला होता. त्याच्यानंतर विस्तार अधिकारी पंचायत राज या भरतीमध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या, लाईव्ह चॅटमध्ये द्या. जवळपास मित्रांनो 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. तुमची वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. काही विद्यार्थी या ठिकाणी आन्सर देण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे. चुकलं तरी चालेल, परंतु इथं चुका, परंतु या ठिकाणी चुकामधून आपल्याला दुरुस्त व्हायचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी चुकलं तरी चालेल, परंतु आपल्याला एक्झाममध्ये आपलं आन्सर बरोबर करून यायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं चुकलं तरी चालेल, परंतु आन्सर या ठिकाणी तुम्ही द्या. 30 सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे. चला आन्सर द्या, लवकरात लवकर आन्सर द्या. एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढली. या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे पहा, या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना माहीत असेल तर ते विद्यार्थी आन्सर देत आहेत. या ठिकाणी एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, थोडंसं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. पहा 20 सेकंद तुमचे या ठिकाणी झालेले आहेत, 20 सेकंद झाले, 10 सेकंद बाकी आहेत. चला लवकरात लवकर आन्सर द्या. पहा तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे, वेळ या ठिकाणी संपलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी आन्सरसुद्धा दिलेले. तर पहा, एका क्रिकेटपटूने 17व्या कसोट्यामध्ये 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढली. कितने वाढली मित्रांनो? 3ने वाढली. याचाच अर्थ 17व्या कसोटीमध्ये त्याने 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढत आहे. याचाच अर्थ 16व्या डावामध्ये त्याची सरासरी 3ने कमी होती. बरोबर आहे ना? जर 17व्या कसोटीमध्ये जर 3ने वाढत आहे तर 16व्या कसोटीमध्ये त्याची 3ने कमी होती. याचा अर्थ आपण तुलनात्मक करत आहोत, कारण की 16मध्ये जर कमी, मला सांगा 16मध्ये ज्यावेळेस जर 16 कसोट्यामध्ये त्याची सरासरी जर या ठिकाणी किती असेल, 81 असेल, तर त्याने 17व्या धावामध्ये जर त्याने 87 धावा केल्या तर त्याची सरासरी 3ने वाढली. म्हणजे पहिली किती होती? 81 होती, आता किती झाली? 84 झाली. म्हणजे कितने वाढली? 3ने वाढली. याचा अर्थ पहा, 16व्या डावामध्ये 3ने कमी होती. ही या ठिकाणी कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल. ही कन्सेप्ट जर तुमची क्लिअर झाली असेल तर आता करूयात आपण गणिताला सुरुवात. पहा, एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटी, IMP गणित पहा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट गणित आहे, त्यामुळे या ठिकाणी मी वेळ घेते. अतिशय संपूर्ण गणित हे खूप महत्त्वाचे आणि कन्सेप्टवर आधारित आहे, त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये. तर पहा, एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने वाढली. म्हणजेच याचा अर्थ 16व्या कसोटीमध्ये त्याची धावाची संख्या सरासरी किती होती मित्रांनो? x होती, आणि ती प्लस काय मित्रांनो या ठिकाणी 3ने वाढली. याचाच अर्थ 16व्या सामन्यामध्ये 3ने कमी होती. बरोबर आहे ना? 16व्या सामन्यामध्ये ज्यावेळेस सरासरी 3ने कमी होती त्याच वेळेस तर 17व्या सामन्यामध्ये ती वाढणार आहे, कारण की या ठिकाणी वाढीव दिलेले. मग 17व्या सामन्यामध्ये किती धावा केल्या त्यांनी? 87 धावा केल्या, बरोबर. आता हे ठिकाणी 17x. आता काय करूयात, ही झाली तुमची मांडणी. ठीक आहे, जर त्यांनी या ठिकाणी असं म्हणलं असतं की एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीमध्ये 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3ने कमी झाली, असं जर म्हटलं असतं तर 16व्या सामन्यामध्ये 3पेक्षा जास्त होती. ही बेसिक कन्सेप्ट आहे मित्रांनो, आणि हीच कन्सेप्ट तुम्हाला आता काही म्हणतात की ट्रिक नाही, परंतु ज्या विद्यार्थ्याचं बेसिक या ठिकाणी क्लिअर असेल त्याच विद्यार्थ्यांना ट्रिक समजत असतात, कारण की ट्रिक ह्या पूर्णपणे बेसिकवर आधारित असतात. ठीक आहे, मग आता 16ने आपण या दिलेल्या दिलेली जे काही कंसामधल्या संख्या सर्व संख्येला गुणून घ्यायचे. मग 16 गुणिले x जर केलं तर ते 16x. त्याच्यानंतर मायनसचं चिन्ह जसं तसं लिहा. 16 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 16 1 16 32 16 त्रिक 48 येणार आहे. 48 प्लस हे 87 जशाच तशी लिहा. 87 लिहिल्याच्यानंतर या ठिकाणी झाला 17x. आता पहा 17x आणि 16x, तर 16x आपण पक्षांतर करूयात. इकडे गेल्याच्यानंतर ते मायनसमध्ये जातील, म्हणजे 16x झाले. 17x मधून 16x गेला, किती राहिला मित्रांनो? x राहिला. फक्त किती राहिला? x राहिला.
एक्स राहिल्याच्या नंतर पहा -48 प्लस 87 म्हणजे -48 आणि प्लस 87 ज्यावेळेस तुमचं मायनस प्लस असतं त्यावेळेस नेहमी वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आलेल्या उत्तराला लागत असतं. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. पहा ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला खूप वेळेस IBPS विचारतं. पहा 48 आणि 87 मध्ये सर्वात मोठी संख्या आहे 87 म्हणजे 87 चिन्ह आहे प्लस आणि लहान संख्या 48चं चिन्ह आहे मायनस म्हणजे मायनस प्लस होणार मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार म्हणजे 87 मधून जर 48 जर गेलं तर खाली राहते मित्रांनो 39 राहतात परंतु ते कसे राहतात प्लसचे राहतात. हे सुद्धा तुम्हाला IBPS खूप वेळेस विचारतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार मित्रांनो असे 39 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर 39. तर म्हणजे ऑप्शन कितीमध्ये दिले पहा ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं होतं तर त्या विद्यार्थ्याचं योग्य आन्सर असणार आहे. अभिनंदन मित्रांनो तुमचं. आणि ज्या विद्यार्थ्याचं चुकलं तर त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सराव करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण बॅच जॉईन केली पाहिजे किंवा आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असतील तर आपल्याला बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाणं गरजेचं असणार आहे. आणि यापर्यंत जर तुम्हाला जायचं असेल स्वतःहून जर तुम्ही प्रॅक्टिस करून जर जात असाल तर ते खूपच बेस्ट आहे, खूप छान आहे. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 79 77 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. ठीक आहे. आणि बॅच आपली जॉईन करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 5 नंबरचा प्रश्न झाल्याच्या नंतर पुढचा प्रश्न पहा 6 नंबरचा प्रश्न आहे आणि ह्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला 30 सेकंदचा वेळ दिला जाणार आहे. हा सुद्धा प्रश्न पहा कसा दिलेला आहे त्या स्वरूपाचा प्रश्न आहे. पहा आता अपेक्षा करतो मित्रांनो जेवढे विद्यार्थी लावे तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी याचा आन्सर देतील. मागचा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थितरित्या जर समजला असेल तर हा 100% प्रश्न तुम्हाला समजणार आहे. पहा काय म्हटलेलं आहे एका क्रिकेटपटूने 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 2ने कमी झाली. पहा सरासरी 2ने कमी झाली तर त्याची 11व्या कसोट्यानंतरची सरासरी किती असेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला. पहा एका क्रिकेटपटूने 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केलेल्या आहेत त्यामुळे त्याची सरासरी कितने 2ने कमी झाली. 2ने कमी झाली याचा अर्थ 10व्या सामन्यामध्ये त्याची सरासरी 2ने जास्त होती. ही तुमची कन्सेप्ट या ठिकाणी इथं क्लिक झालं पाहिजे. हे वाचलं ना तुमचं इथंच या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये माइंडमध्ये टिंग 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 रिंगटोन कशी वाजते मोबाईलची तशी रिंगटोन वाजली पाहिजे तर मित्रांनो आपल्याला मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आता रिंगटोन वाजली असेल. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न सोडवत असताना जर तुम्हाला 10व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 2ने कमी झाली याचाच अर्थ 9व्या कसोटीमध्ये त्याची सरासरी 2ने जास्त होती. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे. ही कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आणि तरच तुम्ही या ठिकाणी याचा आन्सर देऊ शकता. चला तुमचा 30 सेकंदाचा वेळ स्टार्ट झालेला लवकरात लवकर आन्सर द्या. जेवढे विद्यार्थी लाईव्ह असतील मागचं गणित जर तुम्ही व्यवस्थित त्याच्या कॉन्सन्ट्रेशन देऊन जर पाहिलं असेल तर हे गणित तुम्हाला 100% समजणार आहे ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. पहा काही विद्यार्थी आन्सर देतात. पहा ज्या विद्यार्थ्यांना समजलं ते विद्यार्थी आन्सर सुद्धा देत आहे. काही विद्यार्थी या ठिकाणी पहा 70 75 80 अशा स्वरूपाचा आन्सर देत आहेत. पहा तुमचा या ठिकाणी वेळ स्टार्ट झाले 15 सेकंद झाले. 15 सेकंद तुमच्या हातामध्ये आहेत. 15 सेकंदामध्ये आन्सर द्या. लवकरात लवकर आन्सर द्या. मागचं जे काही गणित त्या कन्सेप्टवर आधारित हे गणित आहे. आता पहा ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं लक्ष द्या. पहा मित्रांनो गणित काय म्हणतंय एका क्रिकेटपटूने 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्या. किती 55 धावा. 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी विशेष करून मित्रांनो ज्या आरोग्य सेविकेची तयारी करतात महिला मंडळी त्यांनी विशेष करून लक्ष द्या. पहा एका क्रिकेटपटूने 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्यामुळे त्यांची सरासरी 2ने कशी झाली मित्रांनो कमी झाली. 2ने कमी झाली याचा अर्थ 2ने कमी झाली. 11व्या कसोटीमध्ये त्यांनी 55 धावा केल्या. किती 11व्या कसोटीमध्ये त्यांनी 55 धावा केल्या त्याची सरासरी 2ने कमी झाली. 2ने कशी झाली कमी झाली. 2ने कमी झाली याचा अर्थ 10व्या सामन्यामध्ये त्याची सरासरी 2ने जास्त होती. हे फिक्स आहे नाही या ठिकाणी. पहा 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्यामुळे सरासरी 2ने कमी झाली याचा अर्थ 10व्या सामन्यामध्ये त्याची सरासरी 2ने जास्त होती. हे फिक्स आहे या ठिकाणी किंवा 2ने जास्त होती. ठीक आहे. मग आता या ठिकाणी करायचं काय. या ठिकाणी करायचं काय मित्रांनो लक्ष द्या. 11वा कसोटी सामना आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी 10वा कसोटी सामना दाखवायचा आहे. 10वा कसोटी सामना दाखल्याच्या नंतर आपल्याला 10व्या कसोटी सामन्यामध्ये सरासरी माहिती आहे का नाही एक्स सरासरी आहे. मग या ठिकाणी काय म्हणते पहा 11व्या कसोटी सामन्यामध्ये त्याने 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 2ने कमी झाली. 2ने कशी झाली कमी झाली. 2ने कमी झाली याचा अर्थ 10व्या सामन्यामध्ये त्याची सरासरी 2ने जास्त होती म्हणजे +2 करूयात. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होणं गरजेचं आहे. मग पहा धावा किती केल्यात त्याने 55 धावा केल्यात म्हणून 55 लिहा. आता कसोटी सामने किती आहेत 11 कसोटी सामने आहेत म्हणून या ठिकाणी 11x लिहूयात. आता जे की तुम्हाला कंसामध्ये x + 2 दिलेले याला जे की 10 दिलेले या 10ने सर्व संख्याला गुणून घ्यायचं आहे म्हणजे 10x + 10 × 2 = 20 + 55
प्लस 55 बरोबर 11x बरोबर किती 11x. आता पहा या ठिकाणी हे 10x आहेत, इकडे गेल्याच्यानंतर मायनसमध्ये जातील 10x आणि 11x. याचाच अर्थ 10 इकडे गेल्याच्यानंतर मायनसमध्ये जातील म्हणजे 10x झाला. आता 11x मधून 10x गेला याचा अर्थ मित्रांनो फक्त x बाकी राहिला. आता x बाकी राहिल्याच्यानंतर या साईडचं सोडून घेऊयात. पहा +20 + 55. ज्यावेळेस तुमचं प्लस प्लस असतं त्यावेळेस नेहमी त्याची काय होती बेरीज होती प्लस प्लस. पहा या ठिकाणी +20 + 55 याची होती बेरीज. बेरीज जर केली तर ती येते 75. किती येते मित्रांनो 75. याचाच अर्थ एका क्रिकेटपटूने 11व्या कसोटीमध्ये 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 2 ने कमी झाली. तर 11व्या कसोटी सामन्यानंतर त्याची सरासरी किती असेल तर 11व्या कसोटी सामन्यानंतर त्याची सरासरी असेल 75. किती असेल मित्रांनो 75. याचाच अर्थ ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. जर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडले ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. ज्या विद्यार्थ्यांना हे गणित समजलं तर त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला एक वेळेस लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी रिपीट एक वेळेस मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करू शकता किंवा व्हिडिओला मित्रांनो पाठीमाग घेऊन तुम्ही परत एकदा हे गणित व्यवस्थितरित्या पाहू शकता. हे गणित मित्रांनो तुम्हाला IMP देतो. जे विद्यार्थी आता 18 जुलैपासून परीक्षा देतील तर त्या विद्यार्थ्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यासाठी हे 100% विचारलं जाणारं गणित आहे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यासाठी 100% विचारलं जाणारं गॅरंटी आहे. मित्रांनो तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो अशी कन्सेप्ट तुम्हाला 100% पोलीस भरतीला विचारली जाणार आहे. त्यामुळे विशेष करून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यायचे. बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे 6 गणित या ठिकाणी पाहिले. संपूर्ण गणित हे या ठिकाणी कन्सेप्टवर आधारित होते आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या मित्रांनो पहा माझा उद्देश तुम्हाला कमी वेळामध्ये जास्ती प्रश्न घेणे नसून कमी वेळामध्ये आता हा जो जीकेचा जर भाग जर असता तर कमी वेळामध्ये जास्त प्रश्न घेतले असते तर चालले असते. परंतु गणित आणि रिझनिंग हे 2 जे सब्जेक्ट असतात मित्रांनो तुम्हाला किती गणित सोडवता याच्यापेक्षा तुमची कन्सेप्ट किती क्लिअर झाली कन्सेप्टवर तुमचा भर असला पाहिजे. म्हणजे पहा एकाच कन्सेप्टवर जर तुम्ही एक कन्सेप्ट जर क्लिअर जर झाली तर हजारो गणित तुम्ही सोडू शकता ना. ठीक आहे. मग मित्रांनो तुमची कन्सेप्ट क्लिअर नसताना जर तुम्हाला 1000 गणित घ्यायचे कमी वेळामध्ये घ्यायचे समजो अगर न समजो डायरेक्ट समोर जायचं तर असं होत नाही मित्रांनो. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मित्रांनो हे रॉंग आहे. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला घेऊन चलतो चांगल्या प्रकारे. मात्र तुम्हाला गॅरंटी देतो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मात्र मी तुम्हाला खात्रीपणे मित्रांनो गॅरंटी देतो. ठीक आहे मित्रांनो. तर या ठिकाणी थांबूया. सर्वांना गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला पोस्ट मिळून जाईल. ठीक आहे. तुमची आशा पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. थँक्यू. धन्यवाद.